शेवईचा शिरखुर्मा करणार आहोत. त्याच्याकरता भाजकी शेवई घेतली या, खावा, तूप, काजू, बदाम, खारीक, केशर, हा बर्फ घेतलाय केशरमध्ये टाकायला, त्याने छान कलर येतो. विलायची पावडर, मनुका, चारुळे, पिस्ता. ची कृती करूया. मी एकीकडे दूध ठेवले तापायला, ते थोडंसं आटेल. इकडे आपण आता हे बाकीचं भाजून घेऊया. 4 चमचे तूप टाकते, त्याच्यात काजू बदाम वगैरे सगळं परतून घ्यायचंय. मी पहिले टाकते हे बदाम. आणि ह्याच्यात टाकूया आपण आता खारी. हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. जास्त कलर नाही बदलायचा. टाकूया म्हणजे त्याने छान कलर येतो केशरला, ते भिजेल तोपर्यंत. हे काजू बदाम वगैरे आपण परततो, त्याचा खूप सुंदर वास सुटला आहे. काजू बदाम वगैरे ना, ते दूध उकळले त्याच्यात टाकून घेऊया. त्याच कढईत शेवई भाजून घेणार आहे. त्याच्याकरता 3 चमचे तूप टाकते. त्यात पण बनवू शकता, पण मी हे साजूक तूप वापरलंय. आता आपण शेवई टाकूया. शेवईला आपण चांगलं परतून घेऊ. पहा इकडे किती छान उकळी आली दुधाला. आता आपण ह्याच्यात शेवई टाकणार आहे. आपण त्याच्यात थोडंसं गरम दूध टाकूया. आता आपण ह्याच्यात शेवई टाकूया. साखर टाकूया. 3 वाट्या साखर घेतली आहे. विलायची टाकूया. किती सुंदर कलर आला आहे. आपण आता ह्याच्यात मिक्स करून घेऊया. हे पहा, हे आपलं पूर्ण झालं आहे शिरखुर्मा. त्याचा कलर वगैरे बघा. आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यात खावा मिक्स करूया. मी खाव्यात गरम दूध टाकलं होतं, तो छानपैकी आता. आणि गरम ह्याच्यात टाकायचं नाही उकळताना. तिने आपला शिरखुर्मा पूर्ण तयार आहे. आता आपण सर्व करू शकतो.